वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आपल्याला पाहिलं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा फिर भी अपना एक देश, अलग भाषा अलग वेश, फिर भी अपना एक देश, मैडम यार मागे अलग वेश, फिर भी अपना एक देश। आपण मागे जाऊ। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन जे आहे ते 16 मार्चला अनेक वर्ष आपले या ठिकाणी 147 कोपरी पाचशेकर विधानसभा, त्याचप्रमाणे 150 दोन विधानसभातून ही रणनीती निघालेली आहे। लोकमान्य नगर बस स्टँड इथून सुरुवात करून लोकमान्य पुतळ्याला पुष्पार्पण करून या ठिकाणी इंदिरानगर नाट्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आपण या ठिकाणून पुन्हा खाली महाराष्ट्राच्या दिशेने रन करणारा भाषा अलग देश, अलग भाषा अलग देश, अलग भाषा अलग देश। धन्यवाद। वंदे मातरम। या ठिकाणून परत पुन्हा खाली आपली रणकर इंद्री जाणार आहे आणि कामगार असल्याच्या अगोदर नाश्त्यावर आपला भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय, भारत माता की जय। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा जय हो, माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। हो गया। आज भारताचे लोहपुरुष आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती वर्ष आहे। दरवर्षी भारतीय जनता पार्टीतर्फे एकता दौडा कार्यक्रम दिला जातो। यावेळेला 150वी जयंती असल्यामुळे भरपूर कार्यक्रम दिलेले आहेत आणि एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम देखील दिले आहेत। आजच्या दिवशी एकता दौड आहे। ठाणे शहरामध्ये आम्ही 4 विधानसभांची एकता दौड काढत आहोत। ठाणे शहर विधानसभेची एकता दौड आहे। कळवा मुंब्रा विधानसभेला निरंजन डावकर जाणार आहे। ठाण्यात संजय केळकर आहेत। इथे कोपरी पाचपाकडी ओळा माजोडा अशी एकता दौड आहे। इथे मी स्वतः आणि माझे सहकारी एकता दौडसाठी हजर आहेत।
मोठ्या संख्येने तुम्ही बघताय कार्यकर्ते नागरिकांचा सहभाग आहे। सर्व प्रशासकीय लोकांना देखील सरकारच्या माध्यमातून सूचना आहेत, त्यानुसार पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात एकता दौडमध्ये जागोजागी त्यांच्या वेगळ्या एकता दौड चालू आहेत। हे आम्ही आमचे कार्यकर्ते नागरिक हितचिंतक यांच्या माध्यमातून एकता दौड घेतली आहे। नंतर पदयात्रा देखील होणार आहेत भविष्यात। प्रत्येक गल्ली बोळातून सलग 3 दिवस प्रत्येक विधानसभेमध्ये पदयात्रा देखील काढल्या जाणार आहेत आणि एकतेचा संदेश रन फॉर युनिटी या नावाने आज आम्ही पूर्ण देशाला पूर्ण जगाला देऊ इच्छितो। त्याचाच हा कार्यक्रम आपण हे लोकमान्य नगर बस स्टॉप मागे आपण बघतोय लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे आणि तिथून ते इंदिरानगर नाका आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही हा रन काढलाय।